हे बुक आणले, हे ड्रायव्हिंग लायसन्सचं बुक आहे जे अरे बापरे, आईस्क्रीमचं सेक्शन पूर्ण रिकामा झालाय. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते तुमचं मराठी लाईफ इन UK या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता मुलांना इथे एक आठवडा सुट्टी आहे आणि मुलं आता घरी बसून बोर झालेली आहेत. 2-3 दिवस आम्ही बाहेर फिरलो, पण आता त्यांना कुठेतरी बाहेर जायचं आहे असंच, म्हणून आज आमचा लायब्ररीला जायचा प्लॅन आहे आणि तसंच सोबत येताना फ्रूट्स वगैरे घ्यायचा असा प्लॅन आहे. आणि इकडे उकाडा खूप वाढलाय, असं घरी बसवणं झालंय. बाहेर गेलं, ऊन आहे बाहेर, पण अशी थंड हवा पण आहे, त्यामुळे जरासं बरं वाटतंय बाहेर गेल्यानंतर. इथली घरं अशी लाकडापासून बनलेली असतात ना, त्यामुळे ना इथे खूपच उकाडा असतो इथे, तर सहन होत नाहीये. आणि इथे प्रॉब्लेम असा आहे की सिलिंग फॅन पण नसतो, टेबल फॅनच असतो, हा एकच ऑप्शन आहे. AC पण नसतो इथे. तर मग आम्ही आज बाहेर जायचं प्लॅन केलेला आहे. पहिल्यांदा आम्ही लायब्ररीला जाणार आहोत, मग लायब्ररीमधून बुक्स घेणार आहोत मुलांसाठी, आणि मग त्याच्यानंतर आराध्यासाठी एक लंच बॉक्स घ्यायचा आहे मला, तिचा अगोदरचा खराब झालाय. आणि त्याच्यानंतर मग येताना फ्रूट्स वगैरे घेऊन यायचे, कारण घरी असले की मुलांना सारखी भूक लागत असते. तर चला मग जाऊयात. इथे खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती ऊन आहे, आणि ऊन जरी असलं ना तरी थंड हवा पण चालू आहे. आणि तर आत्ताच माझं लक्ष गेलं त्या साईडला की कुणीतरी काईट उडवत आहे, तर खूप छान वाटत आहे पाहून. एकदम गावाकडची आठवण आली, कारण सुट्ट्यामध्ये संध्याकाळी शेताकडे जाऊन मग शेतात अशी आम्ही काईट उडवायचो. तर आम्ही पोचलो आहोत लायब्ररीच्या इथे, आणि या लायब्ररीचं नाव जुबली लायब्ररी असं आहे, आणि ही लायब्ररी खूप मोठी आहे. तुम्ही बघू शकता हे सगळं हातानं केलेलं आहे, एम्ब्रॉयडरी केलेली आहे, ही किती छान केलेली आहे. हे बर्ड्स वगैरे किती छान आहे बघा. आणि हे सगळं ब्रायटन अँड होप सिटी काउन्सिल. आणि ना हे कॅटरपिलरची स्टोरी, ही आराध्याकडे हे बुक आहे. चिल्ड्रन्स परेड. तर इथे मुलांनी चिल्ड्रन्स परेडसाठी बनवलेले आर्ट आणि क्राफ्ट लावलेले आहेत. बघा किती छान मुलांनी असं बनवलेलं आहे, खूप सुंदर दिसतंय. आणि इथे त्यांनी रँकिंग दिलंय प्रत्येक क्राफ्टसाठी, आणि असं डेकोरेशन म्हणून असं लावलेलं आहे. तुम्ही हे क्राफ्ट माझ्या चिल्ड्रन्स परेड या व्हिडिओमध्ये पाहिलेले असतीलच. खूप मोठी परेड होती ती, आणि मी पण पहिल्यांदाच पाहिली ती परेड. तर हे तुम्हाला लायब्ररीमध्ये आतमध्ये पण स्क्रीनवर दिसेल. इकडे आरव बुक रीड करत आहे, आणि लायब्ररीमध्ये लायब्ररी कार्ड मिळतं, आणि ते लायब्ररी कार्ड घेऊन मग स्कॅन करून मग त्याच्यानंतर मग आपण बुक घेऊ शकतो. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला रिसिप्ट मिळते आपण कोणकोणते बुक घेतले त्याचे. लायब्ररीतून बाहेर पडल्यानंतर हे कवी दिसले. त्यांना एक शब्द दिला की ते लगेच त्याच्यावर कविता करून देणार. किती छान आयडिया आहे नाही. आम्ही आता पोचलो होतो फ्लाइंग टायगरमध्ये. आराध्यासाठी टिफिन घ्यायचं होतं, पण तिथे पहा किती वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू दिसल्या, खूप सुंदर आणि डेकोरेटिव्ह होत्या. स्मूदी जार्स वगैरे, कॅन्डल होल्डर. तर तिथे समर स्पेशल कलेक्शन होतं सगळं. मी दाखवते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये.
इकडे आरव आणि आराध्या फॅन घेऊन खेळतायत. सॉफ्ट टॉयजच्या सेक्शन मध्ये आल्यानंतर लगे आराध्याचं चालू होतं की मला हे हवंय, मला ते हवंय. तिला सगळं हवं असतं तिथलं. One. I want this. Mommy, can I have this? Which one do you want? This one. I want this one. This one? Ooh. Rainbow one? ही छोटी कार्ट पाहून मला आठवण झाली की आरव लहान असताना आमच्या पलीकडच्या मानसीने त्याला गिफ्ट दिली होती. तिने पण ती UK मधूनच आणली होती. मुलांसाठी चॉकलेट, कॅन्डीज, गमी बेअरचे भरपूर ऑप्शन होते तिथे. आराध्याने शुगर कॅन्डीचं पॅकेट घेतलेलं होतं आणि ती दाखवत होती की मी हे घेतलंय म्हणून. आणि इथे सगळीकडे सेल्फ चेकआउटचा ऑप्शन असतो. तर आपण घेतलेल्या वस्तू स्कॅन करायच्या आणि त्याच्यानंतर बिल पेमेंट करायचं तिथे. पेमेंट करून झाल्यानंतर निघालो आम्ही मॉरिसन्ससाठी. फ्रेश ग्रेप्स भेटलेले आहेत. हे बघा, इकडे उन्हाळा असल्यामुळे काही फ्रुट्सच नाहीये शिल्लक इथे. तिथे खूप प्रकारचे ऍपल्स होते. त्याच्यानंतर केळी पण घेतली तिथून. हे आपलं नेहमीचं दही. इथे अशी साऊथ एशियन ग्रॉसरी मिळते. आपले मसूर डाळ वगैरे, छोले, हरभरा डाळ आणि धनिया पावडर वगैरे, हळद, तूप, हे खोबरेल तेल. अरे बापरे, आईस्क्रीमचा सेक्शन तर पूर्णच रिकामा झालाय. आईस्क्रीम घ्यायचं होतं आम्हाला पण सगळंच संपलं होतं तिथे. तर आम्ही आलो बाहेरून आणि लायब्ररी मधून मी हे बुक्स आणले. हे आराध्यासाठी हे 2 बुक्स आणले. हे स्टोरी बुक्स आहेत. आणि आरवने हे 2 कॉमिक्स घेतलेले आहेत. त्याला कॉमिक्स वाचायला आवडतं. आणि हे बुक आणले, हे ड्रायव्हिंग लायसन्सचं बुक आहे जे वैभवसाठी आणलेलं आहे. इथे ड्रायव्हिंग लायसन्स साठी आपल्याला अभ्यास करावाच लागतो, त्याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स भेटतच नाही. तर त्याच्यासाठी हे आणलेलं आहे. आणि त्याच्यानंतर खायला म्हटलं तर हे ब्रेड,
आता सुट्ट्या आहेत ना, त्यामुळे सारखं खायला लागतं ना काही ना काहीतरी, म्हणून हा ब्रेड, परत हे आराध्याचे हे फेवरेट ऑरिओ बिस्किट आहेत, आणि हे असे पॅनकेक भेटतात इथे. तर याच्यावर आपण सिरप घालून खाऊ शकतो, छान लागतात हे पण. आणि फ्रूट मध्ये ग्रेप्स, हे असे 4 पाऊंडला 2 पॅकेट होते ग्रेप्सचे. आणि त्याच्यानंतर बनाना, आणि असे हे काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून मी आणलंय, चिली अँड लेमन ग्रिल्स म्हणून. तर हे आता फर्स्ट टाइम ट्राय करून बघणार आहे कसं लागतंय. आणि मेन म्हणजे आराध्यासाठी टिफिन बघायचा होता मला, व तिला हा टिफिन आवडला. हा छान आहे ना. आणि दही लागणार होतं, मेन दही संपलं होतं घरातलं. तर हे ग्रीक स्टाईल योगर्ट, हे पण छान असतं, स्वीटसर असतं. आणि ऍपल, आणि हे आपले मिनी कुकीज आहेत. त्याच्यामध्ये चॉकलेट. येस, याच्यामध्ये 6 पॅकेट्स असतात आणि प्रत्येक पॅकेट मध्ये जवळपास 10 वगैरे असे मिनी कुकीज असतात. आणि ह्या ज्यूसच्या बॉटल आहेत, किड्स साठीच असतात या. आणि याच्यामध्ये नो ऍडेड शुगर असं लिहिलेलं आहे, त्यामुळे मग मी हे आणलेलं आहे. हे आराध्याला पण आवडतं हे खूप. आणि जाम, स्ट्रॉबेरी जाम. आणि आता ना मी आल्यानंतर कुकर लावलेला आहे, कारण संध्याकाळचे आता 6:30 वाजलेले आहेत. आणि हे काहीतरी असं कॉर्नर म्हणून आहे, त्याच्यामध्ये असे चॉको चिप्स आहेत आणि हे असे योगर्ट आहे. हे याच्यामध्ये मिक्स करायचं आणि खायचं. असे खूप प्रकार भेटतात इथे मुलांसाठी खाण्यासाठी. आणि हे असे पोटॅटो स्नॅक म्हणून लिहिलंय याच्यावर, हे पण ट्राय करून बघूया कसे आहेत. आणि हे आराध्याने ना बाजूला काढून ठेवलं होतं आल्याला, कारण हे आरवने घेतलं होतं ना म्हणून, मग तिने झाकून ठेवलं होतं, ते सापडलं आता. हे असं ब्लँकेट आणलंय, ऍक्च्युली खाली कार्पेटवर हंतरून ना आराध्या याच्यावर खेळू शकते, नाहीतर ना ती पूर्ण पेंट सगळं कार्पेटवर सांडते. सकाळीच तिने प्रकार केलेला आहे, सगळं पेंट कार्पेटवरच सांडलेलं आहे. आता आम्हाला हे पूर्ण कार्पेट असं वॉश करून घ्यावं लागणार आहे. त्याच्यासाठी मग मी हे आणलंय, निदान हे हंतरल्यानंतर ह्याच्यावरती खेळू शकते म्हणून. किती पेंट सांडायचं ते सांडू दे. झालं तर एवढं असं सगळं सामान घेऊन आले मी. हात माझा असा लाल झालाय बॅग उचलून. तर आत्ताच माझा स्वयंपाक सगळं करून झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय किचन मध्ये किती ऊन येते, असल्या उन्हातच स्वयंपाक करावा लागतो. आता संध्याकाळचे 7:30 वाजले. पूर्ण असा प्रकाश किचनभर असा असतो जवळपास 8:30 पर्यंत. आता मी जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर खाली जाऊन फेरफटका मारून येते. गेल्यानंतर दाखवते की अजून किती उजेड आहे बाहेर. आणि आज तर 9:30, 9:15, 9:30 सनसेट होणार आहे, त्यामुळे खूप उशीरपर्यंत उजेड असणार आहे. आणि तुम्हाला मी ना सकाळचं पण दाखवते. सकाळी म्हणजे 3:30 म्हणजे उजेड झालेला असतो, ते पण मी तुम्हाला दाखवते असं शूटिंग करून. तर असं वेदर आहे इकडचं सगळं. चला तर मग जेवण घेतो आम्ही. तर आम्ही जेवण झाल्यानंतर बराच वेळ झाला वॉक करायला खाली आलो होतो. तर तुम्ही पाहू शकताय आता रात्रीचे 9:15 वाजलेत, तरी पण किती उजेड आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगा मला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि थोडासा वेळ काढून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.